मी तुम्हाला माझ्या आतापर्यंतच्या करिअर एक्सपिरियन्स वरून 10 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या की मी पर्सनली माझ्या लाईफमधून पूर्ण कम्प्लिटली स्टॉप केलेल्या आहेत किंवा काढून टाकलेल्या आहेत, आणि तुम्हाला सुद्धा येत्या 2026 मध्ये या ज्या 10 गोष्टी आहेत ना, तर त्या तुमच्या लाईफमध्ये रिपीट करायच्या नाहीये, तर त्या काढून टाकायच्या. तर व्हिडिओ लेंथी न करता लगेचच मी टॉपिक वरती येते. तर सगळ्यात पहिला पॉईंट नंबर 1 आहे की सेल्फ डाऊट. सेल्फ डाऊट म्हणजे काय? बऱ्याच वेळेला स्पेशली लेडीजच्या केसमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की भरपूर वेळेला आपल्याला लोक बोलतात की तू नाही करू शकत किंवा तुला जमणार आहे का. मला सुद्धा भरपूर लोक बोलतात की 3 मुलं आहेत, तुला जमणार आहे का. मला अजूनही बोलतात. तर आपण तो स्वतःवरती अविश्वास दाखवतो की नाही जमणार, मग ते नाही जमणार. जरी तुम्हाला ते जमत असेल, जरी तुम्हाला ते स्किल येत असेल ना, तरी पण ते जमत नाही. तर त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती जो तुम्ही अविश्वास दाखवतोय ना, तर ते अजिबात करायचं नाही, तर तो काढून टाकायचा. कॉन्फिडेंटली एखादी स्किल येत नाहीये ना, आणि एखाद्या ठिकाणी तर ती स्किल लागत असेल ना, तर ती तुम्ही शिकू शकता. असं काय नाही की आपण काय शिकू शकत नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. फक्त त्या इंटरेस्टनी आणि त्या प्रोसेसनी जर तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्ही त्या फील्डमध्ये सुद्धा एक्सपर्ट होऊ शकता. सेकंड वन इज कम्पेअरिंग युअर लाईफ विथ अदर्स. हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून घेतलेले सगळे पॉईंट्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सगळे पॉईंट्स जे असतील ना, तर ते नक्कीच बघा. तर कम्पेअरिंग युअर लाईफ म्हणजे काय? तर भरपूर वेळेला आपण काय करतो, सोशल मीडिया आपल्याकडे आहे, व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती ना, आता मी सुद्धा जस्ट एक माझी ट्रिप झालेली आहे आणि मी छान छान असे माझे जे काही फोटोज असतील ना, तर ते माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवते. तर तिथे काही अशा पण गोष्टी घडलेल्या असतात, म्हणजे लाईफ म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात, निगेटिव्ह आहे तसंच पॉझिटिव्ह आहे, दोन्ही गोष्टी घडत असतात. पण प्रत्येक जण सोशल मीडियावरती ऑलमोस्ट त्यांचे जे काही पॉझिटिव्ह साईड्स असतील ना, तर तेच पोस्ट करतो तो. जसं की मी आता जस्ट माझी ट्रिप झालेली आहे, छान छान मुवमेंट्स जे काही होते ना, तर ते मी माझ्या स्टेटसवरती पोस्ट केले. तशाच पद्धतीने प्रत्येक जण त्यांच्या लाईफमधले जे काही छान छान मुवमेंट्स असतात ना, तर ते सोशल मीडियावरती पोस्ट करत असतात. आणि आपल्याला असं वाटतं की त्यांची लाईफ खूप सुंदर आहे किंवा त्यांच्या लाईफमध्ये सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना, त्या पॉझिटिव्ह आहेत, आणि आपण कम्पेअर करत बसतो. तर प्रत्येकाची स्पीड, प्रत्येकाच्या फॅमिली कंडिशन्स, त्यांच्यावरच्या आलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, तर या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे त्यांची स्पीड आणि तुमची स्पीड नक्कीच वेगळी असू शकते. आणि आपल्याला स्पीड मॅटर करत नाहीये, ठीक आहे, कारण मोस्टली मी लेडीजना सांगत असते की तुमचं स्पीड तुम्हाला मॅटर करत नाही. तुम्ही प्लॅटफॉर्मवरती आहात ना, व्यवस्थित आहात ना, तुम्ही जाताय ना पुढे, तर ते मॅटर करते. हळू कसं ना तुम्ही जातात ना, तर ते मॅटर करते. त्यामुळे इतरांसोबत कम्पेअर करत बसू नका. हा, नक्कीच एखाद्या कुणीतरी चांगली एखादी गोष्ट केली तर नक्कीच त्यातून काय तुम्हाला मिळतं, तर तेच नक्की तुम्ही घेऊ शकताय, एक इन्स्पिरेशन म्हणून घेऊ शकताय. पण कम्पॅरिझन जर केलं ना, तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी पुढे जाऊन लो फील होईल आणि एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याची साईड जी असेल ना, तर ती तयार होते. त्यामुळे कधीच कोणासोबत कम्पॅरिझन जे असेल तर ते करायचं नाही. त्यानंतर पॉईंट नंबर 3 इज सेइंग येस टू एव्हरीवन. तर प्रत्येकाला, आता तुमच्यासाठी ना, स्पेशली जर तुम्ही लेडीज असाल तर प्रत्येक जण आपापली कामं भरपूर घेऊन तुमच्याकडे येत असतो. फॅमिली मधली असतील किंवा तुमच्या ऑफिस मधली असतील, तर आपण प्रत्येकाला इमोशनली एक वेगळाच साईड असतो ना आपला, तर आपण प्रत्येकाला येस बोलतो. तर आपले बाउंड्रीज, आपले लिमिट्स याचा आपण कधीच म्हणजे विचार करत नाही आणि प्रत्येकाला आपण येस बोलतो. आणि त्यामुळे काय होतं, एक इमोशनल, ठीक आहे, एक मेंटल स्ट्रेस आपल्यावरती येतो आणि तो कुठेतरी आपली स्पीड जी असेल ना, तर ती कमी करायला किंवा इव्हेंच्युअली आपल्याला स्टॉप करण्यासाठी सुद्धा तो कारणीभूत असतो. त्यामुळे प्रत्येकालाच यस बोलायचं नाही. एखाद्याला कमिटमेंट द्यायच्या आधी कुठल्याही बाबतीत असेल, फॅमिलीशी रिलेटेड असेल किंवा ऑफिसशी रिलेटेड असेल, तर त्या गोष्टीचा आधी विचार करा. थोडा वेळ घ्या, ठीक आहे, कोणीही राग मानत नाही. थोडा वेळ घ्या, विचार करा, आणि मग त्याच्यानंतर जे काही उत्तर असेल तर ते तुम्ही त्यांना देऊ शकता. लगेचच सगळ्याच गोष्टींना येस म्हटलंच पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इज फिअर ऑफ स्टार्टिंग समथिंग न्यू. एखादं नवीन काहीतरी चालू करायचं आहे ना, तर आपल्या मनामध्ये अशी एक भीती वाटते की मी करू शकेन का, मला जमेल का. तर हा जी परफेक्ट टाइम येऊ देत, अजून थोडंसं मला होऊ देत, अजून थोडं मी शिकू देत, तर ही एक आपल्यामध्ये हे असते, म्हणजे कमी असतं की परफेक्ट टाइम. आणि ती जी परफेक्ट टाइम आहे ना, ती कधीच येत नाही जोपर्यंत आपण ती आणत नाही. त्यामुळे काही पण नवीन तुम्हाला चालू करायचं आहे, एखादं कपड्याचं दुकान चालू करायचं आहे, एखादा कोर्स तुम्ही केलाय, तर एखादा वर्कशॉप तुम्हाला घ्यायचा आहे, काहीही तुम्हाला युट्यूब चॅनल चालू करायचं, तर भरपूर जण घाबरतात की बाबा करू की नको, करू की नाही, किंवा एक परफेक्ट टाइम येऊ देत असं म्हणत ते पूर्ण वर्ष गेलं ना, तरी पण ती परफेक्ट टायमिंग काही येत नाही आणि त्यांचं जे काम असेल ना, तर ते होत नाही. तर त्यासाठी परफेक्ट टाइमची वाट न बघता आता तुम्हाला जे काही स्किल्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ना, तर त्या स्किल्स मध्ये जे काही तुमचं काम असेल ना, तर ते चालू करा. पण ते काम ज्यावेळी तुम्ही चालू करताय ना, तर असं नाही की जस्ट रॅन्डमली चालू केलं. त्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी लागतात, ठीक आहे, तर त्या सगळ्या शिकून घ्या, व्यवस्थित अभ्यास करा आणि एखादं काम जे असेल ना, तर ते चालू करा. घाबरत बसायचं नाही, म्हणजे नवीन काहीतरी करायचं नाही, मी करू शकते का, सेल्फ डाऊट जसं मी सांगितलं, तर अजिबात तसं करायचं नाही. तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त एक प्रोसेस असते, काही गोष्टी असतील, तर त्या जर तुम्ही शिकल्या तर नक्कीच जसं इतर लोक करू शकतात ना, त्याच पद्धतीने आपण पण करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट इज निगेटिव्ह सेल्फ टॉक.
बऱ्याच वेळेला आपण काय होतोय, थोडंसं म्हणजे इमोशनली कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललं असतं, घरामध्ये असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, तर एक निगेटिव्ह सेल्फ टॉक स्वतःबद्दल स्वतःसोबत आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. म्हणजे मलाच असं करतात किंवा माझंच असं होतंय, माझंच नेहमी चुकतंय, तर अशा भरपूर गोष्टी आपण करत असतो. तर त्या कम्प्लिटली इथून पुढे इग्नोर करा. स्वतःबद्दल नेहमीच चांगल्या गोष्टी करा. मॅनिफेस्टेशन तुम्हाला माहिती असेल तर त्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक असेल ना तर तो वाढवा, की मी करू शकते, मी कॉन्फिडेंट आहे, 2026 साठी मी रेडी आहे, नवीन स्किल्स शिकण्यासाठी मी तयार आहे. या गोष्टी अवघड आहेत पण नक्कीच इम्पॉसिबल नाही आहे, तर त्या गोष्टी मी नक्कीच करू शकते. तर या सगळ्या गोष्टी असतील ना, एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक जो असेल ना तर तो स्टार्ट करा. सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो की मी स्वतः इग्नोर करत होते पण आता नाही करणार, तो म्हणजे इग्नोरिंग युअर हेल्थ. ती मेंटल असू शकते किंवा फिजिकल. मी मोस्ट ऑफ द टाइम फिजिकल हेल्थ जी असेल ना तर ती इग्नोर करत होते, पण तसं न करता तुमची मेंटल हेल्थ आणि तुमची फिजिकल हेल्थ दोन्ही जी आहे ना तर ती तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही फिजिकली फिट असाल ना तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. जर बघा कधीतरी तुम्ही डाऊन, कधीतरी असं वाटतं की बाबा चक्कर मारते, काहीतरी होतं, तर बघा तुमचा पूर्ण दिवस मेडिकल रेस्टमध्ये जो असेल ना तो खराब जातो. त्यामुळे तो त्या पॉईंट पर्यंत पण यायचंच नाही की मेडिकली तुम्हाला थोडंसं लो फील होतं. तर नेहमी वॉटर इंटेक तुमच्या बॉडी मधला चांगला असायला हवा. हेमोग्लोबिन जे असेल तर ते चांगलं असायला हवं. जे काही ऑर्गॅनिक घरामध्ये जे काही असतं तर व्यवस्थित त्याचा इंटेक जो असेल, प्रोटीन्स असेल, कॅल्शियमचा असेल, तर तो व्यवस्थित तुमच्या बॉडीमध्ये जायला हवा. आणि आत्तापासूनच, ठीक आहे, नंतर उशीर होण्यापेक्षा आत्तापासूनच या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केल्या तर नक्कीच एक लॉंग करिअर तुमचं चालू होण्यासाठी, टिकून राहण्यासाठी तुम्हाला खूप छान त्याची मदत होते. त्यानंतर नेक्स्ट वन इज स्टेईंग इन युअर कम्फर्ट झोन. तर भरपूर वेळेला आपल्याला कसं असते की हा माझा कम्फर्ट झोन आहे, याच्या बाहेर मी गेले तर एकतर भीती वाटते, प्रेशर वाटते, तर भरपूर गोष्टी ज्या असतील ना तर त्या आपण फेस करतो. म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये आहे, घरातले आहेत, मला पॅम्पर करतायत किंवा मला सपोर्ट करतायत किंवा माझ्या पाठीशी आहे, तर तो माझा कम्फर्ट झोन आहे. मी एकटी काहीतरी करणार आहे तर तो मी कम्फर्ट माझ्या झोनच्या बाहेर आले. तर नक्कीच जोपर्यंत तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये आहात ना तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी घडतायत ना तर त्या ऍज होणार आहेत. जर तुम्हाला थोडंसं कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं असेल, थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स तुमच्या कामावरती, तुमचा वेळ जो असेल तर त्याच्यावरती द्यायचे असतील तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये एक छान बेटरमेंट जी असेल ना तर ती होऊ शकते. फक्त थोडंसं तुमच्या कम्फर्ट झोन मधून थोडंसं बाहेर या. थोडंसं प्रेशर येईल सुरुवातीला, थोडीशी भीती वाटेल, पण ट्रस्ट मी, जर तुम्ही प्रोसेस एन्जॉय करायला लागलात ना तर खूप सुंदर असते ही झोन सुद्धा. नेक्स्ट वन इज डिले करणं. द डिले करणं म्हणजे काय असते सांगते, की एखादी गोष्ट आज तुम्हाला करायची आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एखादं काम तुम्हाला करायचं, स्टार्ट करायचं, तर भरपूर वेळेला आपण काय करत असतो की ते काम डिले, म्हणजे उद्या करूयात, परवा करूयात किंवा पुढच्या महिन्यात करूयात किंवा भरपूर वेळेला पुढच्या वर्षी करूयात. तर असं नेहमीच आपण करत असतो. त्यामुळे कोणतंही काम जे असेल ना तर ते डिले करू नका. जर ते काम व्यवस्थित असेल, त्याची प्रोसेस तुम्हाला सगळी माहिती असेल, त्याचा अभ्यास तुम्ही जर चालू केलेला असेल ना तर आत्ताचीच वेळ जी आहे ना तर ती बेस्ट टाइम आहे तुमचं एखादं काम जे असेल तर ते स्टार्ट करण्यासाठी. त्यामुळे कुठल्याही चांगल्या कामाला स्पेशली डिले करू नका. करूयात, करते, बघते, तर असं अजिबात म्हणायचं नाही. नेक्स्ट वन इज लिसनिंग टू डिस्करेजिंग पीपल. तुमच्या साईडचा जो काही तुमचा म्हणजे कनेक्शन तुमचे जे काय तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे फॅमिली असतील ना तर ते पॉझिटिव्ह ठेवा. असे ठेवू नका ते डिस्करेज करतील, म्हणजे तू नाही करू शकत, तुलाही जमणार नाही किंवा हे काय करतेस, कशाला करतेस, असं बोलणारे जे लोक असतील ना तर मोस्ट ऑफ द टाइम ते कट ऑफ करा. आणि जर पॉसिबल नसेल, भरपूर वेळेला असे लोक तुमच्या फॅमिलीमध्ये असतात की तुम्ही त्यांना कट ऑफ करू शकत नाही, किती जरी झालं तरी रोज त्यांच्या सोबतच तुम्हाला थांबायचं असतं. तर अशा वेळेला अशी जर डिस्करेजिंग पीपल लोक तुमच्या जवळ असतील ना तर मग तुम्ही तुमच्या मनाला सांगा की ही व्यक्ती म्हणतेय ना की ही तुला गोष्ट नाही जमणार आहे किंवा तू नाही करू शकत आहेस, तर मी या व्यक्तीला करून दाखवेन आणि खूप चांगल्या पद्धतीने करून दाखवेन. तर अशा पद्धतीचं एक सेल्फ टॉक जो असेल ना तर वरच्या काही हॅबिट्स जर तुम्ही डेव्हलप केल्या तर नक्कीच तुमच्या सोबत होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन इज लिव्हिंग विदाउट क्लिअर गोल्स, जो की खूप इम्पॉर्टंट आहे. तर लिव्हिंग विदाउट क्लिअर गोल्स म्हणजे काय, की एखादं काम तुम्हाला चालू करायचं, ठीक आहे, म्हणजे आता 2026 जो असेल तर तो चालू होता, तर 2026 मध्ये मला कोणत्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या अचीव्ह करायचं, काय काय मला घ्यायचं आहे किंवा करिअर वाईज मला काय ग्रो करायचं आहे, कोणत्या गोष्टी किंवा कोणते पॉझिटिव्ह चेंजेस जे असतील तर ते मला स्वतःला करायचं. तर एक गोल असायला हवी. म्हणजे बघा, ज्यावेळी तुम्ही घरातून बाहेर पडताय तर तुम्हाला माहितीये की कुठे जायचं, ऑफिसला जायचं, तर तुम्ही ऑफिसच्या रस्त्याने जाता, जे काही ऑब्स्टॅकल्स येतात, गाड्या वगैरे असतील तर त्या साईड टर्न करून तुम्ही जाता, ठीक आहे. तर त्याच पद्धतीने जर तुमच्या लाईफ मधला एक क्लिअर गोल माहिती असेल की बाबा मला 2026 मध्ये हे घ्यायचं आहे, ठीक आहे, तर तुम्हाला माहिती असतं की कुठे जायचंय. जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही आहे की कुठे जायचंय तर तोपर्यंत तुमचा जो काही रोड असेल ना तो क्लिअर होणार नाही. चॅलेंजेस जे काही असतील ना तर ते तुम्ही ओव्हरकम करणार नाही. त्यामुळे लिव्हिंग विदाउट गोल्स जे तुम्ही करत आहे आता सध्या तर ते कम्प्लिटली स्टॉप करा. आणि एक छोटा गोल कसा ना पण गोल असावा सो दॅट तो तुम्हाला पुश करेल
पुढे जाण्यासाठी चॅलेंजेस जे काही असतील ना तर ते ओव्हरकम करण्यासाठी. तर हे होते 10 असे पॉइंट्स जे की मी माझ्या लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये असेल किंवा करिअरशी रिलेटेड असतील तर मी ग्रो केलेलं आहे स्वतःला. हे पॉइंट्स किंवा हे हॅबिट्स जे असतील तर ते माझ्या लाईफमधून कटआउट करून त्याच पद्धतीने जर तुम्हाला सुद्धा ग्रो करायचं असेल तुमच्या लाईफमध्ये तर नक्कीच या ज्या 10 सवयी होत्या तर त्या तुम्हाला सुद्धा कट ऑफ करायच्या तुमच्या लाईफमधून. नक्कीच एक छान आणि सुंदर लाईफ जी असेल तर ती तुमची तयार होईल. ऑल द व्हेरी बेस्ट 2026 साठी. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तर त्या नक्कीच करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक क्लिअर गोल जे असेल ना, एक बुक मेंटेन करा आणि त्या बुकमध्ये सगळ्या ज्या गोष्टी असतील तुमचे जे काही गोल्स असतील, ज्यावरती तुम्ही फोकस करणार आहे, स्किल्स कोणत्या शिकायच्या, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या बुकमध्ये नक्कीच नोट डाऊन करत चला, लिहून काढत चला. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.